तर मित्रांनो, या दादांनी बघा माऊलीसाठी हा बॉल फ्री मध्ये दिला बरं का. हे बघा त्या ठिकाणी त्यांचं हे शॉप आहे. या जत्रेमध्ये त्यांनी हे दुकान लावलेलं आहे या ठिकाणी. तर त्यांची मुलगी जत्रेमध्ये गेलेली आहे, तर ती थोड्या वेळात येणार आहे माऊलीला भेटण्यासाठी. आणि मित्रांनो, या दादांनी हे बघा माऊलीसाठी आपण या ठिकाणी बॅट बॉल आणि हे स्टंप घेतले ना, तर दादांनी सुद्धा हे बघा माऊलीसाठी हे दिलेलं आहे बघा. याच्यामध्ये लाईट लागतं. हा बॉल आहे, हा खाली आदळल्यानंतर याच्यामध्ये लाईट लागतो बरं का. हे बघा माऊलीला भेटण्यासाठी सबस्क्रायबर. हे तुमचं दुकान आहे का? किती रुपयाला कपडे? अच्छा, 200 रुपयामध्ये कपडे बरं का. मित्रांनो, संध्याकाळचे आता 7:30 वाजले. न्यायतळ्याच्या जत्रेमध्ये बघा किती मोठा पाळणा आहे. हा खतरनाक आकाश पाळणा आहे, इतका मोठा पाळणा आहे. तर मी माऊलीचा मामा, माऊलीची मामी ह्या मोठ्या पाळण्यामध्ये आता बसणार आहे. तर आपली गाडी बघा या ठिकाणी पार्किंगला लावलेली आहे. आम्ही दुपारपासून आलेलो बरं का या जत्रेमध्ये. माऊली पुढे गेलेला आहे. तर चला आता आपण या पाळण्याचं तिकीट काढू. हा छोटा पाळणा आहे, त्याच्या शेजारी हा सगळ्यात मोठा आकाश पाळणा. आणि संध्याकाळच्या वेळेस बघा ना त्याला किती लाईटिंग आहे. लाईटिंगमुळे अतिशय छान दिसतो हा पाळणा. चालू झाला बघा हा पाळणा आता. चला आपल्याला आहे ना या ठिकाणी तिकीट काढायचंय. किती तिकीट आहे? अच्छा, तिकडे तिकीट काढायचं. तिकीट घर तिकडे आहे. बघू किती रुपये तिकीट आहे. बहुतेक 100 रुपये असेल. भीती वाटतीये? नाही बसायचं का मग? नाही, साईरा नाही लागला. तुला बसायचंय? हे बघा माऊली अजिबात घाबरत नाही. इतका मोठा पाळणा आहे. तनू सुद्धा घाबरते. हा तर इतका डरपोक आहे का बस आताच रडायला लागला. तर आता या ठिकाणी 3 तिकीट काढले आपण. साईची मम्मी काय पाळण्यात बसणार नाहीये, कारण ती पण घाबरते इतक्या उंच पाळण्यामध्ये बसायला. नाही येत का मग? नाही, जाऊ दे ना. तू नाही येत का? बरं इथं थांबा, आमची गंमत बघा. हा हा, आम्ही तिघच, माऊली, माऊलीचा मामा आणि मी. आमच्या जोडीला ही मुलगी. काय नाही तुझं? श्रावणी. श्रावणी एकटी बसायला घाबरते. तिची मी पप्पा म्हणे हिला जोडीला घ्या, चल तू पण आमच्या सोबत. माऊली गेला पुढे. पाळणाच इतका मोठा आहे का मी सुद्धा पहिल्यांदा बसते बरं का इतक्या मोठ्या पाळण्यामध्ये. आज काही गर्दी नाही एवढी. संध्याकाळच्या वेळेस बघा सगळ्या पाळण्यांवर लाइटिंग केलेली, त्याच्यामुळे ना अतिशय छान वाटतं. हे बघा 3-4 डबे भरलेले बरं का पाळण्याचे. आज काही गर्दी नाही बरं का या पाळण्यात, कारण की कितवा दिवस आहे काय माहिती. 8वा का 9वा दिवस असेल बहुतेक. हा न्यायतळ्याच्या जत्रेचा 8वा-9वा दिवस असेल. तर चला बघा माऊली बसला, श्रावणी पण बसली, माऊलीचा मामा पण बसतोय. चला मी पण बसतो या बाजूने. मित्रांनो, हा पाळणा चालू झालेला आहे बघा. तर श्रावणी घाबरत नाही ना बाई तू? हा, तर चला असा पाय ठेवू आपण. माऊली घाबरू नको बरं का. मित्रांनो, आता आम्ही सगळ्यात टॉपवर आलेलो आहे बरं का. घाबरत नाही ना माऊली भाऊ, सर्व टॉपला पूर्ण गाव दिसतं बा. मित्रांनो, या पाळण्यात खूप डबे, पण 2-3च डबे भरले, बाकीचे सगळे डबे खाली बरं का. हे बघा आमच्या बाजूला हे आहे ना, हे 4 लोक बसलेले या डब्यात. समोर दिसते मतोबा महाराजांचं मंदिर आहे बघा. हे बघा किती छान सजवलेलं मंदिर आहे बघा. लाइटिंग तुफान केलेली आहे या मंदिराची. पाळणा चालू झालेला आहे आपला. या डब्यात 2 जण बसले आता. चला पाळणा चालू झालेला आहे. हो, वर 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 आलो बघा एकदम. ओ बाबो, कसं होतं माऊली? माऊली भाई, माऊली हा पाळणा सगळ्यात उंच असल्याने खतरनाक भीती वाटते बरं का. ज्यावेळेस पाळणा खाली येतो खरंच भीती वाटते. घाबरू नको माऊली. काय झालं? घाबरायले ते. मित्रांनो, माऊली अजिबात घाबरत नाही. इतका मोठा पाळणा आहे आणि बाकीचे लोक घाबरताय.
त्यांच्याकडे बघून माऊली हसतोय. पैसे वसूल झाले आहे का नाही? हा. दीदी माझ्या आली ना? अजून नाही माऊली आता बस आपल्याला घरी जायचं आहे का नाही? अजून नाही आता नाही. माऊली म्हणतो पुन्हा एकदा पाळण्यात बसून चक्कर मारायचं बा, त्याला राग येऊ बरं राहिला. चला राग आला माऊलीला. पुन्हा बसू आपण जायचंय दुसऱ्या ना. पाळण्यात. बरं दुसऱ्या पाळण्यात बसू. हा. खरंच चाल माऊले चलो इकडून इकडून ये. त्याच्या खाली नको जाऊ ना. अरे पाळण्याच्या खाली नाही जायचं असं. चल एवढा मोठा पाळणा होता पण मजा आली बरं का. आणि गर्दी नसल्यामुळं पाळण्यावाल्यांनी खूप वेळ फिरवलं बरं का. आम्हाला कंटाळा आला त्याच्यामध्ये बसून आणि माऊली म्हणतोय पुन्हा एकदा त्याच्यात बसायचंय. मी म्हटलं बस आता. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.